हॅलो एव्हरीवन. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज होम कुक रंजनामध्ये हा काय करतो आहे. तर गोष्ट अशी आहे की आज आहे माझा बड्डे आणि मी विचार केला की आज काय वेगळं करू शकतो. मी इंडियामध्ये आलो आहे आणि बाहेर जाणं फिरणं ह्या गोष्टी तर खूप असे नॉर्मल प्लॅन्स असतात. तर थोडं काहीतरी डिफरंट करूयात. तर मग मी विचार करता करता मला अशी कल्पना आली की आज आपण जेवण बनवूयात. यार आपण कधी जेवण नाही बनवलं आपल्या घरच्यांसाठी. US ला मी रोज जेवण बनवतो, पण आपण घरच्यांसाठी कधी बनवलंच नाही. तर म्हटलं मग आई रोज काम करते, रोज मला काही ना काही छान छान बनवून देते. म्हटलं आज आपण आईला आराम देऊयात. आज ताई तू आराम कर, आज जेवण मी बनवणार. बड्डे माझा आहे पण बनवणार मी. त्या बहाने तुम्हालाही समजेल की मी चांगलं जेवण बनवतो, तुम्ही मान्य करता, पण तुम्हाला चव तर समजेल. तर मग आज आम्ही विचार कसा केला की लंच मी बनवणार. आणि कारण माझ्या घरच्यांना हे तर माहिती आहे की मी चांगलं जेवण बनवतो, कारण US ला मलाच जेवण बनवावं लागतं. पण त्यांनी कधी टेस्ट नाही घेतली आहे, त्यांना चव नाही माहिती माझ्या जेवणाची. तर मग म्हटलं आज आपण आईला आराम देऊयात. ती रोज काम करते, रोज काही ना काही भारी बनवते. मग म्हटलं आज काहीतरी बनवूयात. तसं आमचा संध्याकाळचा प्लॅन थोडा वेगळा आहे, पण म्हटलं दुपारचं लंच आज मी बनवणार. आणि बनवणार काय तर डाळ खिचडी. कारण ती अशी गोष्ट आहे जी मला असं वाटतं की मला चांगली बनवता येते आणि ती बनवायला खूप इझी आहे. तर मग म्हटलं यार बेस्ट आहे, आज हेच करूयात आपण. पण ही माझी फर्स्ट व्हिडिओ आहे. मला नाही माहिती करतात कसं, मी प्रयत्न करतो. मी डाळ खिचडी ॲक्च्युअलमध्ये बनवतो ते अशी मला हेही माहिती नाही आहे. हे डाळ खिचडीचं माझं व्हर्जन आहे. तर आय वोंट रेकमेंड की इट इज व्हेरी टेस्टी, बट इट इज गुड अँड इट इज हेल्दी अँड इट इज टेस्टी ॲज वेल. ओके, सो तुम्हाला बनवायचं असेल तुम्ही नक्की बनवा. रादर दिस द एंटरटेनिंग व्हिडिओ अँड फॉर स्टुडंट्स इट्स व्हेरी इझी अँड व्हेरी गुड. सो करूयात मग. डाळ शिजवतानाच त्याच्यामध्ये लसूण आणि लाल मिरची शिजवली आहे आणि ह्या शिजवलेल्या डाळीमध्ये थोडं गरम पाणी टाकलं आहे आणि आता हे प्रॉपरली मिक्स करून थोडं अजून मी गरम करतो आहे. गॅस ऑन आहे. हे अजून थोडं शिजू द्यायचं. आता राईस आहे, हा ऑलरेडी प्री कुक्ड राईस आहे, हा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचा. ह्या प्रोसेसमध्ये गॅस खूप कमी ठेवायचा आणि प्रॉपरली मिक्स करायचं आहे. आता आपण थोडंसं तूप, जिरं, लाल मिरची आणि थोडेसे लसूण घ्यायचे. आता ह्याचा तडका बनवायचा आहे आपल्याला. जेव्हा लसूण आणि मिरची थोडं फ्राय व्हायला लागतं तेव्हा त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल मिरची टाकायची पावडर. आता हा तडका आपण डाळ खिचडीमध्ये टाकायचा आणि प्रॉपरली मिक्स करायचं. इथे पण गॅसचा फ्लेम एकदम कमी. त्याच्यानंतर हे झाकायचं आणि 5 मिनटं लो फ्लेमवरती तसंच ठेवायचं. आता आपली डाळ तडका रेडी आहे. 21 जानेवारी 2026च्या बड्डेला ओंकारच्या आम्ही दाल तडका खाऊन गेलो एका छानशा मंदिरात. तो ब्लॉग लवकरच येईल. पण मी माझ्या बड्डेला काय केलं होतं, तर आता या व्हिडिओसोबत मी तुम्हाला माझ्या बड्डेला काय आलं होतं तेही सांगेन. तर मी माझ्या बड्डेला केली होती अशीच एक रेसिपी. ऑफकोर्स आता बड्डे म्हटल्यानंतर केक तर हवा, आणि केक हा एक खूप छान ऑप्शन आहे ट्रॅव्हलिंगमध्ये स्नॅक्स म्हणून, आणि घरगुती असल्यामुळे खायलाही मजा येते. तर थोडे राईप झालेले, थोडे पिकलेले असे हे केळ मी इथे घेतले. केळ तुम्ही 5-6 घेऊ शकता. कन्सिस्टन्सी नंतर आपल्याला बरोबर ॲडजस्ट करायची आहे. तर मी इथे 5-6 केळ घेतलेले आहे, त्याची प्युरी केलेली आहे. तुम्ही काहीची प्युरी करून काहींचे बारीक तुकडेही ठेवू शकता, तेही छान लागतं. आता मी इथे जॅगरी पावडर यूज करणार आहे. 1 कप जॅगरी पावडर घेतलेली आहे, तीही या पूर्ण बनाना प्युरीमध्ये मिक्स करणार आहे. आता ही बनाना प्युरी आहे ना, ह्यामध्ये आपण जो गूळ टाकणार आहे तर तो थोडाफार कमी जास्त आपण करू शकतो, कारण केळ किती गोड आहे त्या प्रमाणामध्ये. ऑइल घेतलेलं आहे, 1/4 कप ऑइल इथे यूज केलं आहे मी. ऑइलच्या ऐवजी तुम्ही बटर, तूपसुद्धा घेऊ शकता वितळलेलं, आणि जॅगरी पावडरच्या ऐवजी कंडेन्स मिल्कसुद्धा यूज करू शकता. तो हे खूप छानसा ऑप्शन आहे आणि टेस्टसुद्धा खूप रिच येते केकला. पण आता तुम्ही म्हणाल तू ऑप्शन सांगतेस, मग तू इथे हे सगळे का घेतलेस, तर आत्ताच पुन्हा 18 डिसेंबरला
दीपकचा बड्डे झाला आहे, तर त्या केकमध्ये मी बरेच इन्ग्रेडियंट्स यूज केलेत आणि लगेच 9 जानेवारीला मला केक खायचा होता. सो हेवी इन्ग्रेडियंट्सला थोडंसं साईडला ठेवून मी पुन्हा त्यामध्ये थोडंसं चेंजेस करून थोडा वेगळा केक ट्राय केला. आता इथे दही घेतलं आहे. तसंही आपण दूध घेतो, त्यामध्ये विनेगर टाकतो आणि त्याचं बटर मिल्कमध्ये कन्वर्ट करतो. सो तुम्ही दही घेतलं तरी एक चांगला ऑप्शन आहे. तर इथे मी दही घेतलं आहे आणि आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स केलेले आहेत. एकजीव झालेल्या ह्या मिश्रणामध्ये आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचे आहेत. तर इथे 1 कप घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ आणि याच्यामध्ये हा दुसरा कपसुद्धा मी गव्हाचं पीठ टाकलं आहे. पण ह्या ड्राय इन्ग्रेडियंट्सला चाळणी करून घेण्याच्या आधी मी ह्यामध्येच पिठामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घेतला आहे आणि त्यामध्येच मी टाकणार आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा. तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचं नेहमी 1:2 कॉम्बिनेशन असलं पाहिजे. आणि ह्यामध्ये आपण हे सर्व चाळून घेतलेत. वेट इन्ग्रेडियंट्समध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घेतलेत आणि त्यानंतर आपण इथे थोडंसं दूध, जे कन्सिस्टन्सी मेंटेन करायला आपल्याला यूज करायला लागणार आहे, तर ते सुद्धा मी इथे घेतलं आहे. अर्धा कपच दूध सध्या काढून घेतलं आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना आपल्याला थोडंफार कमी जास्त प्रमाणामध्ये 1-2 चमचे वर खाली दूध लागलं तर आपण ते ॲडजस्ट करायचं आहे. आता हे बघा, इथे सर्व छान मिक्स केल्यानंतर या बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशी काहीतरी होती. त्यामध्ये मी हे दूध टाकून घेते, पुन्हा मिक्स करते आहे. मिक्स झाल्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे काहीतरी होणार आहे. तर यामध्ये हे अर्धा कप दूध व्यवस्थित बसलं आहे. अति जास्त ही रनी बॅटर नाही आहे केकचं आणि अति जास्त सॉलिडसुद्धा नाही आहे. ऑलरेडी या केकला बनानाचा फ्लेवर छान येतो, टेस्ट खूप छान देते. पण यामध्ये व्हॅनिला इसेन्ससुद्धा खूप छान कॉम्बिनेशन करतो. सो जर तुम्हाला इसेन्स स्किप करायचं आहे तर तुम्ही नक्की करू शकता, पण जर तुम्ही टाकलात तर तुमचा केक अजून खूप जास्त छान होणार आहे. तर इथे बारीक रवासुद्धा यूज करणार आहे, कारण की रव्याचा दाणेदार केक खूप छान होतो फुलून खायला. आणि हा जो रवा आहे तो हा केकमध्ये जेव्हा फुलतो ना तेव्हा एवढा छान स्पंजी आणि असा मॉइस्ट केक तयार होतो. त्यामुळे ह्यामध्ये रवासुद्धा आवर्जून घाला. फक्त गव्हाचा केला तरी चालेल, काही इश्यू नाही आहे, पण रव्यामुळे जे टेक्स्चर येतं केकचं ते कमाल भारी येतं. आणि यामध्ये मग ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला आवडतील ते. ह्या केकमध्ये जर तुम्हाला खूप रिचनेस आणून करून खायचं आहे तर ड्रायफ्रूट्स टाकताना अजिबात कंजूसपणा करू नका. अगदी मन भरेपर्यंत ड्रायफ्रूट्स टाका. इथे मी भरभरून अगदी 1-2 मुठी भरून काळे मनुके घेतलेत. त्यामध्ये मी हे अक्रोड घेतलेत. अक्रोड थोडे कमी वाटले, पुन्हा 1-2 मुठभर अक्रोड टाकलेले आहेत. आणि त्यानंतर हे जे हाफ अक्रोड आहेत थोडे मी बारीक तुकडे करून घेतलेत आणि असे खूप जास्त बारीक करून घ्यायचे नाही आहेत, कारण की ते जेव्हा असे बेक होतात ना तेव्हा ते असे मस्त तोंडाखाली येतात ना चावताना एका पीसमध्ये, तर खूप छान वाटतं खायला. ते क्रंची नाही होत, पण त्याला जे ऑइल थोडंसं सुटतं आणि बेक झाल्यामुळे ते जे असे नरमसे होतात ना तर छान लागतात खायला. यामध्ये मी चॉकलेट टाकणार आहे. डार्क चॉकलेटचा यूज करते आहे इथे. ह्या चॉकलेटमध्ये 95% कोको आहे आणि हा मुलांसाठी बेस्ट आहे. खजुराची पावडर आहे. खूप चांगल्या इन्ग्रेडियंट्समध्ये बनलेलं हे चॉकलेट मी इथे यूज करते. तर तुम्ही अगदी रिच किंवा अगदीच लहान मुलांसाठी नसाल बनवत तर तुम्ही तुमच्या आवडीचं चॉकलेट यामध्ये ॲड करू शकता. पण मी मोस्टली घरातसुद्धा हे चॉकलेट्स खाते आणि आदूलासुद्धा हेच देते. त्यामुळे आम्ही सगळेच जर ते खातो तर मी यामध्ये हे चॉकलेट यूज केलेलं आहे. आता तुम्हाला त्या चॉकलेटची लिंक पाहिजे असेल तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी ह्या चॉकलेटचा यूज केलेला आहे. त्यामध्ये मी त्याचे पॅकेट्स आणि रिव्ह्यूसुद्धा त्याचे सांगितलेले आहेत, कसं आहे, कितीला आहे वगैरे सर्व. तर तुम्ही प्लेलिस्ट चेक करा केकची, त्यामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. आता आपलं बॅटर रेडी आहे. प्रीहीट करायला अवन ठेवलेलं आहे. प्रीहीट अवन 180 डिग्री सेल्सिअसवर ठेवेपर्यंत मी इथे केक टिनला ऑइल ग्रीस करून घेतलं आहे. त्यामध्ये बटर पेपर टाकते आणि या बटर पेपर टाकून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं जमलं तर तुम्ही इथेही ऑइल लावा. अगदी अलगद निघून येतो, खूप जास्त ऑइलची गरज नाही पडत. ब्रशला अगदी लागलेलंच ऑइल तुम्ही स्प्रेड करून दिलं तरीसुद्धा तुमचा केक अलगद बाहेर पडतो. आता तो कसा अलगद निघतो तो तुम्ही शेवटी पाहालच. आता हे तयार झालेलं बॅटर आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर हा जो केक आहे ना नक्की करून बघा. बनाना फ्लेवर, कारण मोस्टली बनाना फ्लेवर म्हटलं की थोडं वियर्ड कॉम्बिनेशन वाटतं, पण चॉकलेट आणि बनानाची जी टेस्ट मिक्स होते आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स, तर खूपच कमाल भारी केक होतो. तुम्ही कधीच मिस नाही करणार. त्यामध्ये क्रीम किंवा मैदा किंवा अजून काही. खूपच छान टी टाईम केक आहे. इतर वेळीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. अगदी कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार असाल तर ह्याचे पीसेस तुम्ही करून ठेवू शकता.
कुठे जर तुम्हाला तो स्टोअर करून ठेवायचा असेल तर तुम्ही ब्रेड फॉर्ममध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. मुलांसाठी 4 वाजता किंवा 2 वाजताचं मध्ये मध्ये काम करताना, खेळताना, भूक लागते त्यांना अभ्यास करताना, तर 1-1, 2-2 पीस हेल्दी म्हणून तुम्ही खायला देऊ शकता. तर मस्ट ट्राय आहे, ही रेसिपी नक्की करून बघा. आता हा केक बनवताना आपल्याला ओव्हनमध्ये करताना टेम्परेचर 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट ओव्हन केल्यानंतर त्यामध्ये फक्त 30 मिनटासाठीच हा केक ठेवायचा आहे. मी इथे 80 मिनिट्स ठेवलेत. 80 मिनटं का ठेवलेत तर मला ह्या केकला तयार होईपर्यंत काही कपकेक्स बनवायचे आहेत. पण मी याची व्हिडिओ इथे दाखवत नाही आहे, पण पुन्हा प्रीहीट करावं लागेल. त्यापेक्षा हा केक काढल्यानंतर मी लगेच माझे ते कंटिन्यू कपकेक बनवू शकते, म्हणून मी ह्याचे मिनिट जास्त करून ठेवले आधीच, पुन्हा मला प्रीहीट करायला नको म्हणून. तर अशा प्रकारे हा केक खूपच लवकर तयार होतो. तुमच्या टेम्परेचर वाईज किंवा तुमचं 180 डिग्री सेल्सिअस नसेल 230 डिग्री सेल्सिअसला तुम्ही प्रीहीट करून घेत असाल तर टेम्परेचर थोडं वर खाली कमी जास्त मिनटं होऊ शकतात, पण ते पण फार तर 5-8 मिनटांचा गॅप असू शकतो, फार नाही. तर मध्ये मध्ये तुम्ही ओव्हन उघडा, चेक करा. बेक करताना तुम्ही स्टिक टाकून बघा, नाहीतर मग तुम्ही चाकूने आत्ता जसं चेक केलं तसं टाकून बघा. आपल्याला सगळ्या साईडने केक व्हायला पाहिजे. आणि तयार झाल्यानंतर तो त्याच्या कडा सोडतो आणि अलगद तयार झाल्याचे स्वतःचे इंडिकेशन्स देतो. वरती जे ब्रेक झालेले क्रॅक्स असतात ते केक खूप मस्त प्रकारे ब्रेक झाला आहे ह्याच्या इंडिकेशन्स देतात. अशा प्रकारे हा अलगद केक निघतो आणि आपण बटर पेपर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही केक कट करून घेऊ शकता. आता हा जेव्हा गरम गरम असतो ना तेव्हा लगेच काढून नाही घ्यायचा. ओव्हनमध्ये काढून झाल्यानंतर मी काही वेळासाठी तो तसाच टिनमध्ये थंड होऊ दिला आणि अलगद ताटात उलटा केला तर तो निघून आला. हा बटर पेपर बघा किती अलगद निघून येतो आहे. ऑफकोर्स त्याला ऑइल ग्रीस केलं आहे त्याच्यामुळेच ह्याचा हा इफेक्ट आहे. पण जर तुम्ही विदाऊट ऑइल जरी केलात तरी तो निघतो, नाही असं नाही, पण तुम्हाला अति थंड होण्याची वाट बघावी लागते. पेपर आहे ना बाबा, तो पेपर आहे. तो पेपर कसा खाणार? पेपर बटर पेपर आहे. केक खाऊ का पडली? केक कट करू देतो. आता मला ह्याचे पीसेस करून घ्यायचे. टीनमध्येच मला हा पहिले कॅरी करायचा आहे, त्याच्यामुळे मी टीनमध्येच पुन्हा हा केक टाकते. बटर पेपर काढून घेतला आहे, त्यानंतर मी ह्याच्यामध्येच कट्स देणार आहे आणि ह्यामध्येच त्याचे पीसेस करून ठेवणार आहे. कारण की माझ्याकडे एक स्क्वेअर झाकण आहे, प्रॉपरली ह्या टीनला झाकण लावून मी हाच कॅरी करू शकते. या केकच्या टीनच्या साईजचं माझ्याकडे झाकण आहे, त्यामुळे हा डब्यासारखा सुद्धा यूज होतो, त्यामुळे मी हे ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता मी याच्यावरती कट केलेत आणि याचे स्क्वेअर करून घेतलेत. पटकन एक स्क्वेअर उचलला की खायला खूप इझी पडतो. आता हा केक मी घेऊन जाणार आहे ट्रॅव्हलिंगमध्ये, म्हणजे आम्ही काही फारसे लांब नाही चाललो. आता आम्ही चाललो आहे अष्टविनायकांपैकी एका गणपतीचं दर्शन घ्यायला. रायगड जिल्ह्यामध्ये हा गणपती आहे बल्लाळेश्वर, श्री क्षेत्र बल्लाळेश्वर पाली येथे. आता आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करून आलो तेव्हा ऑन द वे बऱ्याच व्हिडिओज क्लिक केल्या. रस्ता खूप छान आहे, कोकणातले रस्ते बघण्यासारखे असतात. श्री क्षेत्र बल्लाळेश्वर देवस्थान पालीच्या देवदर्शनाचा एक छानसा ब्लॉग लवकरच चॅनलवर येईल. खूप दिवसांनी होमकुक रंजना चॅनलवरती व्हिडिओ येते. मध्ये हा सगळा वेळ कुठे गेला यामध्ये एक छान ब्लॉग करणार आहे. तर इथेच थांबते. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.